नमस्कार मंडळी, आज आपण इथे चमचमीत अशी पनीर चिली बघतोय जी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खूप महाग मिळते आणि 31st पण जवळ येतोय. तर मग नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप सारे ऑप्शन अवेलेबल असतात, पण व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी खूप कमी ऑप्शन्स असतात. तर त्यामध्येच एक आपण ही छान पनीर चिली बघणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे पनीर चिली पाहतोय. त्यासाठी बघा मी पनीरचे क्यूब करून घेतलेत, असे लांब लांब क्यूब करून घेतलेत. 250 ग्राम पनीर वापरलेलं मी आहे इथे. त्यानंतर आपल्याला पनीर मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्यासाठी मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे, हळद घालून घेतलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर घालून घेतलेली आहे, म्हणजे आपली काळी मिरीची जी पूड असते ती घालून घेतलेली आहे, आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता हे काश्मीरी लाल तिखट आहे, रंगाचं आहे. आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मी इथे डार्क सोया सॉस घालून घेतलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. अगदी 2 चमचे फुल भरून मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेलं आहे. हलक्या हाताने हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्या प्रत्येक पनीरच्या पीसला छान कोटिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे जो मसाला आहे हे सगळे छान लावून घ्यायचं आहे पनीरला. अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पनीरचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित प्रत्येक पनीरच्या तुकड्याला छान आपलं कोटिंग लागलेलं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता परफेक्ट सगळ्या तुकड्यांना छान मसाला लागलेला आहे. हे मी बाजूला ठेवून देते आणि बाकीची तयारी दाखवते. इथे बघा कांद्याची पात आहे, त्यानंतर शिमला मिरची आहे, कांदा आहे मोठे काप करून घेतलेला, लसूण बारीक चिरून घेतलेली, आलं बारीक चिरून घेतलेलं आणि हिरव्या मिरच्या आहेत, आणि पातीचा थोडासा बारीक चिरलेला कांदा आहे. आता मी इथे या पॅनमध्ये 4 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता मी हे जे पनीरचे क्यूब आहेत जे केलेले मॅरिनेट केलेले होते ते शालो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही डीप फ्राय करून घेतलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला छान सगळे पनीरचे तुकडे या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत, आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पनीर छान शालो फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित त्याला त्या मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित लागलेलं पाहिजे, आणि खूप जास्त घाई करायची नाही उलटण्याची, नाहीतर पनीरचे तुकडे पडू शकतात. अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवते. पनीरच्या प्रत्येक क्यूबला छान मसाल्याचं कोटिंग लागलेलं आहे आणि एकदम टेम्पटिंग दिसत आहे. सुगंध अप्रतिम येतोय. आणि त्यानंतर आपल्याला हे तुम्ही बघू शकता पनीरला छान कोटिंग आलं आहे मसाल्याचं. आता हे पनीर मी काढून घेते. एका बाउलमध्ये मी सगळे पनीरचे क्यूब काढून घेतलेले आहे, आणि आता त्याच तेलामध्ये आपल्याला पुढची फोडणी करून घ्यायची आहे. आता कोणताही चायनीज आयटम असेल तर तो फुल फ्लेमवर करायला लागतो. गॅसची फ्लेम फुल ठेवावी लागते, त्यामुळे थोडंसं घाई करायची. अशा पद्धतीनं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. बारीक चिरलेला लसूण घालून झालेला आहे, त्यानंतर बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे, आणि पातीचा जो कांदा असतो तोही बारीक चिरून तो घालून घेतलेला आहे. आता मी इथे हिरव्या मिरच्यांचे उभे काप करून घेतलेत. ते हिरव्या मिरच्यांचे आपण काप घालून घेऊया. ही अजिबात तिखट मिरची नाही आहे, म्हणून मी इथे साधारण 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची स्किप केली तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने मिरची घालून झाल्यानंतर आपल्याला इथे कांदे घालून घ्यायचे आहेत. इथे 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठ्या चौकोनी आकारात कापून घेतलेले आहेत. तो दिसतानाही खूप सुंदर दिसतो या पनीर चिलीमध्ये, आणि छान दाताखाली आल्यावर खूप छानही लागतो चवीला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरचीचे जे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते घालून घ्यायचेत, आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. आता हे पनीर जे आपण फ्राय करून ठेवलं होतं ते पनीर याच्यामध्ये मी घालून घेते, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याला 1 मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे सॉसेस असतील ते घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती आत्ताच टेम्पटिंग आणि कलरफुल दिसतंय. चवीलाही एकदम भन्नाट लागतं. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही पनीर चिली करून पहा. त्यानंतर बघा मी याच्यामध्ये सोया सॉस घालून घेतलेला आहे. डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आहे 1 चमचा. यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घातला आहे, आणि 1 ते 2 चमचे मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. छान आपले सॉसेस प्रत्येक पनीरच्या क्यूबला लागले पाहिजे. अशा पद्धतीने हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे, ज्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, आणि त्यानंतर त्याची स्लरी याच्यामध्ये घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता
एकदम अप्रतिम दिसतंय आणि चवीलाही तितकंच छान लागतं. खूप सोपी पद्धत आहे आणि आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खूप जास्त पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी अशी पनीर चिली तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. दिसतानाही एकदम हॉटेलसारखी दिसते, चवीलाही तेवढीच छान लागते. लहान मुलं तर प्रचंड आवडीने ही पनीर चिली एन्जॉय करतात, आहे की नाही. घरच्या घरी आणि सिंपल एकदम अवेलेबल साहित्यात पनीर चिली तयार. आपण याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घ्यायची आणि आपली पनीर चिली ऑलमोस्ट खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही पनीर चिलीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग आपल्या छान चमचमीत अशा पनीर चिली रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या 31ला छान ही पनीर चिली ट्राय करून बघा. थँक्यू.